गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा, सगळ्यांची मागणी होती ज्यांचा पेपर 1 आहे का EVS संदर्भात तुम्हाला जे प्रश्न येतात ते घेतले पाहिजे. कारण काय होतं EVSमध्ये पण तुमचा स्कोर कमी येतो. कारण काय होतं दिवसेंदिवस EVS टफ करून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये ऑप्शन आणि ज्याचं कंटेंट वाचलेलं आहे, मी सुरुवातीपासून सांगतोय, ज्या विद्यार्थ्यांनी कंटेंट वाचलेले त्यांचे 15 मार्क कंटेंटवर आणि 15 मार्क पेडॉलॉजीवर असतात. आता NCERTचं ज्यांनी कंटेंट वाचलेले त्याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत आणि काही आपले जे पेडॉलॉजी येतात त्याच्यावर आधारित आहे. आता पहिला प्रश्न काय आलेला आहे जोड. आता ज्यांनी हा जोड म्हणजे काय असतं पूर्वीच्या काळी काय होतं का जे पाणी साठवलं जातं. आज आपण पाणी साठवण्यासाठी उपाययोजना करतो बघा, पाणी साठवण्यासाठी काहीतरी धरणं बांधतो वगैरे. तर त्या काळात पण काय करायची पूर्वीच्या काळी राजस्थान असेल या वगैरे जयपूर वगैरे हे जे होतं ना तिथे तलाव बांधले जायचं. मग त्या संदर्भात आलेला हा प्रश्न आहे. जोड से संबंधित निम्नलिखित में से कौन-सा एक कथन सही है? कोणचा एक कथन? म्हणजे इथे काय विचारलेलं कथन कोणतं योग्य आहे? आता ज्यांनी वाचलं असेल त्यांना लक्षात येईल आणि ज्यांनी वाचलेलंच नाही त्यांना काही लक्षात येत नाही. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन 1, ये समुदाय आधारित वर्षा जल संचय प्रणाली. समुदाय आधारित म्हणजे काय होतं सामाजिक लोक एकत्र येऊन काय केलं होतं त्यांनी तलाव बनवलेले होते. तलाव बनवले जोड 9 तलाव बनवलेले होते आणि आधारित वर्षा. वर्षा म्हणजे काय आपला वर्षा नावाची मुलगी नाही तर जे पाणी येतं वरून पाऊस होतो तर ते साठवण्याची प्रणाली आहे. दुसरं ऑप्शन काय म्हटलेलं आहे हे पाणी शुद्ध फिल्टर करता. आता काही तलाव पाणी फिल्टर करून देईल का? आसपास के कुओं में जमीन का पाणी इकट्ठा करताय म्हणजे तलाव काय आपल्या जमिनीचं पाणी विहिरींपर्यंत पोहोचवतो का? अजिबात नाही. ये नदिया का पाणी इकट्ठा करताय. याचं काय होतं का जे पाणी होतं आजूबाजूच्या परिसरातील ते साठवण्याचं काम काय करायचे जोहड करायचं. ज्यांनी वाचलं असेल त्यांचं उत्तर पण ज्यांना नोट्स पाहिजे असतील त्यांना नोट्स पण उपलब्ध आहे. हा नंबर दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा आता काही प्रश्न कसे राहतात मी तुम्हाला सांगितलं होतं का काही प्रश्न तुम्हाला लगेच जी पेडोलॉजी असते त्याच्यावर पण विचारलेले आहेत. निम्नलिखित में से कौन सी रणनीति भोजन थीम को पढ़ाते समय पूछताछ को बढ़ावा देगी? म्हणजे तुम्हाला काय सांगितलं होतं यूएस किती थीमवर आधारित आहे असा पण प्रश्न 6 थीमवर आधारित आहे. किती 6 थीम. निम्नलिखित में से कौन सी रणनीति भोजन थीम को पढ़ाते समय पूछताछ को बढ़ावा देगी? पूछताछ म्हणजे तुम्ही काय शिकवताय भोजन. भोजन म्हणजे काय जेवण. जेवण संदर्भात काहीतरी विद्यार्थ्यांना शिकवताय तर कोणत्या प्रकारचा प्रश्न उपयोगाचा ठरेल यावर आधारित आलेला हा प्रश्न आहे. छात्रों से विभिन्न खाद्य पदार्थ के चित्र एकत्रित करने के लिए कहना म्हणजे तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांना का विविध प्रकारचे काय करा चित्र आणा. चित्र एकत्रित करा बा समोसा असेल वगैरे जे असेल वेगवेगळे खायचे पदार्थ त्यांचे एकत्र करा. दुसरं ऑप्शन काय म्हटले सँडविच शिकंजी वगैरे को बिना आग के पकाए का प्रदर्शन करणार. आता बघा हे तर किती म्हणजे सँडविच वगैरे काय असेल त्यांना तुम्ही शिजवण्यासाठी काय असं आता विद्यार्थी लहान आहे ते करतील का? अजिबात नाही. तीसरा ऑप्शन काय म्हटलेले छात्रों से उनके परिवार के सदस्यों के खाने की पसंद का पता लगाने के लिए कहना. बघा हे का पॉझिटिव्ह वाटतं मग तुम्ही म्हणाल हे का पॉझिटिव्ह आहे कारण मुलांना काय छात्रों को उनके परिवार म्हणजे त्यांच्या परिवारामध्ये जे माणसं असतात उदाहरणार्थ त्याचे आई वडील मग ते घरी जाऊन त्यांना विचारतील ना मम्मी तुला काय खायला आवडतं कोणती डिश आवडते म्हणजे काय होईल जाईल हे जास्त पॉझिटिव्ह आहे. भारत के विभिन्न क्षेत्रों में उपयोग किए जाने वाले विभिन्न परिस्थितीत खाद्य पदार्थों का चित्र बनाना. आता मुलं लहान आहेत त्यांना काय माहित भारतामध्ये काय काय त्यांच्या घरात लहान मुलांना त्याच्या घरा आता यूएस म्हणजे काय लहान मुलांना त्यांच्या घराचं आसपासचं ज्ञान दिलं पाहिजे ना. म्हणून हा प्रश्न पॉझिटिव्ह काय असेल जे तुमचं परफेक्ट उत्तर असेल तर मुलांना काय सांगायचं तुम्ही जेव्हा भोजन थीम शिकवत असाल तर विद्यार्थ्यांना छात्रों से उनके परिवार के सदस्यों के खाने की पसंद को पता लगाने के लिए कहना. म्हणजे मग मुलं काय करतील मग त्यांच्या घरून हो सर माझ्या मम्मीला हे आवडतं माझ्या पप्पाला हे आवडतं माझ्या बहिणीला हे आवडतं म्हणजे याच्यातून जास्त ते प्रश्न विचारतील ना घरी पण विचारतील आणि शिक्षकांना पण सांगतील आणि त्याला चित्र जर आता लहान मुलांना खरं पाहायला गेलं तर खूप वस्तू माहीत समोसा काय अजून सुद्धा काही लहान मुलांना माहीत नाही राहत. माहीत असतो का प्रत्येकाला? अजिबात नाही. ठराविक खायच्या गोष्टी त्यांना 2-3 गोष्टी माहीत असतात. मग घरी जर गेल्यावर मग त्याचे आई वडील उत्तर देतील म्हणजे काय होईल ते प्रश्न विचारतील म्हणजे त्याच्यामध्ये काय होईल प्रश्न विचारण्याचं कौशल्य निर्माण पण होईल आणि वर्गात सांगितल्यावर अभिव्यक्त होण्याचं पण कौशल्य निर्माण होईल. बघा अशा प्रकारे समजून घ्यावा लागतो. त्याच्यानंतर बघा
प्रश्न, एक ईव्हीएस शिक्षिका, बघा ईव्हीएस शिक्षिका कोणती शिक्षिका म्हणजे ईव्हीएस म्हणजे ती आपल्या परिसर अभ्यास वगैरे शिकवणारी। छात्रों से सोचने और जवाब देने के लिए कहते, मुलांना काय करायचंय, विचार करायचा आणि उत्तर द्यायची आहेत। काय, एक ईव्हीएस शिक्षिका छात्रों को सोचने और जवाब देने के लिए कहती है, हम सर्दियों के दौरान ऊनी कपड़ों में क्यों सहज महसूस करते हैं। ऊनी कपडे, ऊनी म्हणजे स्वेटर वगैरे। मग आपल्याला माहिती आहे ना, आपण पण विचारतो ना, आपण जेव्हा वर्गात जातो, का रे आपण पावसाळ्यात हेच ड्रेस का घालतो, उन्हाळ्यात हेच का घालतो, हिवाळ्यात हेच का घालतो, अशा प्रकारचा प्रश्न आहे। मग आता तुम्हाला जर विचार केला, सोचणे म्हणजे काय, आता प्रश्न काय नीट समजून घ्यायचा का, आपण सर्दियो म्हणजे हिवाळ्यातच गरमी मिळेल असे कपडे का घालतो। आता हा प्रश्न काय झाला, या संदर्भात आलेला हा प्रश्न आहे। आता अपसारी होईल का, अभिसारी होईल का, अजिबात नाही। अभिसारी म्हणजे एकच उत्तर, अजिबात नाही। काल्पनिक प्रश्न आहे का, काल्पनिक प्रश्न आहे का, तुम्ही हिवाळ्यामध्ये गरम कपडे का वापरतात, हा काल्पनिक प्रश्न आहे का, खरं सांगा बरं, कोण म्हणतं का काल्पनिक आहे, काल्पनिक नाही ना, बरोबर आहे का नाही, काल्पनिक नाही, तथ्यात्मक नाही। तथ्यात्मक म्हणजे काय, विचार करायचा आहे ना, त्या मुलांना विचार करायचा आहे, विचार जर नसतं, विचार करायचा आहे, विचार करून उत्तर म्हणजे काय प्रश्न तयार होईल, हा विश्लेषणात्मक प्रश्न तयार होईल। काय होईल, विश्लेषण, कारण विद्यार्थी काय करतील, विचार करतील, बरोबर आहे का नाही, विचार प्रक्रिया डेव्हलप होईल। मग का कपडे घालावे, मग आपल्याला बघा हिवाळीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये काय असतात, तुमच्याकडे काय, प्रत्येकाकडे काय असते वेगळे, मेथीचे लाडू बांधले जातात, बरोबर आहे का नाही, खाद्यपदार्थ असेल का, त्याच्यामधून आपल्याला ऊब मिळायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून काय होईल, मग तुमच्या हिवाळ्यामध्ये काय काय पदार्थ खाण्यासारखे, म्हणजे आपण बघा आता आईस्क्रीम खाऊ का सर, आमच्याकडे हिवाळा लागला का आम्ही आईस्क्रीम खातो, असं होतं का, म्हणजे मग विद्यार्थी काय होईल, त्यांची विश्लेषणात्मक प्रश्न विचारतील, विचार करतील, जवाब देतील। बघा या प्रकारे हा प्रश्न। आणि स्पष्टीकरण, बघा मला जास्त व्ह्यूज वाढवायचे नाही, आणि मला माहिती आहे सगळे मुलं काय करतात बघत नाही, आपल्याला लोकांची काही घेणं देणं नाही, तुम्हाला समजतंय का, एवढं महत्वाचं आहे। नाहीतर मग एवढेच व्हिडिओ बघतात आणि तेवढे मी ते अपेक्षाच करत नाही, कारण तुमच्यापैकी 50 जरी पास झाले ना, 50 मला खूप झालं, कारण काय प्रत्येकाला वेगवेगळा, प्रत्येकाची आवड वेगळी असते, काहींना नापास झालं तरी चालेल पण मोठा चॅनल पाहिजे, असे पण विद्यार्थी आपल्यामध्ये जन्माला आलेले आहेत। बघा त्याच्यानंतर आलंय एनसीईआरटी ईव्हीएस पाठ्यपुस्तक के अध्ययन वहीदा प्रिझम। आता वहीदाची जी एक कहाणी आहे, वहीदा काय असते, एक डॉक्टर असते, बघा एक डॉक्टर आहे ज्याने कंटेंट वाचलेले ना 3, 4, 5 ते 100% पास होतात। 3, 4, 5 याचे जे कंटेंट आहेत, 3री 4थी आणि 5वीचं, त्याच्यामध्ये वहीदा नावाची एक मुलगी आहे आणि ती डॉक्टर झालेली, त्या संदर्भात आलेला हा प्रश्न आहे। म्हणजे काय होतं, आता त्याच्या संदर्भात आलेला म्हणजे काय, आता उनका अनुभव लैंगिक रूढ़िदाव को चुनौती देता है, चुनौती क्यों देता है, चुनौती क्यों देता है, म्हणजे काय असेल, म्हणजे एक महिला पण काय होते, डॉक्टर होऊ शकते, म्हणजे काय दिली, जी रूढीबंध धारणा होती तिला चुनौती देतं, म्हणजे बरोबर आहे, बरोबर आहे का नाही। त्याच्यानंतर काय, उसकी कहाणी सशस्त्र बल और चिकित्सा अधिकारी जीवन की एक झलक देत आहे, म्हणजे तिने कसा स्ट्रगल केला, कशा प्रकारे यश मिळवलं, बरोबर आहे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे। त्याच्यानंतर सी ऑप्शन काय म्हटलंय, हे समजना आहे की प्रिझम 7 रंगों को दर्शवत आहे, असं काहीच तिथे काही म्हटलेलं नाही, ज्याने वाचले असेल काहीच तिथे म्हटलेलं नाही, म्हणजे हे ऑप्शन राहील का, अजिबात राहणार नाही। आता बघा तुम्हाला अडचण एवढं वाचा, मग सी कशामध्ये ते काढून टाकायचं सगळ्यात पहिले, बरोबर आहे का नाही, सी 2 मध्ये पण सी आलेला आहे, याच्यामध्ये पण सी आलेला आहे, याच्यामध्ये पण सी आलेला आहे, उरलं कोण, ऑप्शन 4, ऑप्शन 4 हे तुमचं उत्तर आहे, बारीक वाचायची गरज नाही। बघा प्रश्न ईव्हीएस मध्ये मोठे असतात, प्रश्न ईव्हीएस मध्ये मोठे असतात आणि ऑप्शन मध्ये ऑप्शन असतात, त्याच्यामुळे विद्यार्थी काय करतात, मोठ्या प्रमाणात फसतात। त्यामुळे काय करा, वाचण्याची आणि समजण्याची सवय लावा, कारण शेवटचे 12 दिवस आहे, शेवटचे 12 दिवस मध्ये पण तुमचे 2-1 दिवस जाणार, म्हणजे 10 दिवस तुमच्याकडे शिल्लक राहिलेले आहेत। कक्षा 3 बघा, कक्षा 3 के ईव्हीएस शिक्षक एलेक्स ने हम चीजें कैसे बनाते, बघा हम चीजें कैसे बनाते थीम पर शुरुआत करते हुए, म्हणजे काय थीम आहे, बरोबर आहे का नाही, हम चीजें कैसे बनाते थीम आहे, छात्रों को कागज की रंगीन पट्टियों को काटने और पट्टियों को चटाई बनाने में मदद की, म्हणजे काय ते हम चीजें कैसे म्हणजे वस्तू कशा बनवल्या जातात, मग त्या शिक्षकाने काय केलं, अशा कागदाच्या पट्ट्या बनवल्या आणि त्याच्यापासून चटाई कशी बनवली जाते बा, हे त्यांना सांगत आहे। एक सुंदर चटाई बनाने के लिए किनारों को एक साथ चिपकाया जाता है, म्हणजे बघा किनारा आपण पण चटाई बघितली असेल,
त्याचे शेवटचे कोपरे काय असतात ते चिटकवले जातात। निम्नलिखित में से किस उद्देश्य एलेक्स को अपने छात्रों में केंद्रित करने में मदत करता है, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये काय उद्देश आहे बा त्याचं। पहिलं काय दिलेलं आहे, रंग पॅटर्न के बारे में सीखना और सौंदर्य बोध का विकसित करना, म्हणजे विद्यार्थ्यांना काय का तुम्ही चटाईला कोणकोणत्या प्रकारचे रंग वापरणार, म्हणजे कशी सुंदर दिसेल, म्हणजे बरोबर आहे ना, सुंदर कशी दिसेल हे पण ते सांगत आहेत। त्याच्यानंतर इस गतिविधि को बुनकरों द्वारा की जाने वाली बुनाई से संबंधित, म्हणजे बुनकर लोक, बुनकर म्हणजे ते चटाई बनवणारे जे लोक असतात ना, ते कशा प्रकारे बनवत असतील ही गतिविधी धारणा पण विद्यार्थ्यांमध्ये लक्षात येईल। तिसरा ऑप्शन काय म्हटलंय, चटाई को बनाने की विधि चरणों को याद रखना। आता याद रखना काय, विद्यार्थ्यांना ते पाठांतर करून त्यांना व्यवसाय करायला लावायचा आहे का लगेच, आता तुम्ही तिसरीच्या वर्गात आहे, आता एक काम करा, चटाई बनवायचं शिकला, आता इथून पुढे काही शिकू नका, काय करा घरी जाणं, आता चटाई बनवायचा उद्योग करा, याद करणं, असं काही आहे का, अजिबात नाही। म्हणजे काय झालं, तिसरा ऑप्शन आता तुम्हाला त्यावेळेस सांगितलं ज्याच्यामध्ये सी आहे ते पहिले काढून टाका, चौथ्यामध्ये सी आढळलं काढून टाका, दुसऱ्यामध्ये पण सी आहे काढून टाका, याच्यामध्ये पण सी आलं काढून टाका। उरलं काय ऑप्शन 1, ऑप्शन 1 मध्ये काय असतं, ABD म्हणजे आकर्षण रंगों को पेपर चुनाव पूरी तरह से काटना सीखना, म्हणजे विद्यार्थ्यांना आकर्षक रंग म्हणजे चांगला रंग कोणता दिसतो हे पण सांगितलंय, चांगलं आहे। म्हणजे बघा या प्रकारे असा यूएस सोडवला जातो। पण काय होतं कधी कधी तुम्ही ऑप्शन पण बघून घ्यायचं, खाली बघा, खाली ऑप्शन बघून घ्यायचं, तेव्हाच ते प्रश्न सुटतो। आता त्याच्यानंतर बघा याची पेडोलॉजी पण आहे ना इतकी सोपी असते ना, फक्त समजून घेतलं ना तोच विद्यार्थी पास होतो। समजून घेणारेच विद्यार्थी पास होतात, बिना समजून घेणारे विद्यार्थी कोणीच पास होऊ शकत नाही, एवढं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो। प्रत्येक परिवार में सदस्यों की संख्या, बघा प्रश्न काय आलेले, प्रत्येक परिवारों में सदस्यों की संख्या और पानी की अनुमानित मात्रा की खपत को पता लगाने के लिए, बघा अनुमानित म्हणजे प्रत्येक घरामध्ये माणसं किती आहेत आणि त्यांना किती पाणी लागतं या संदर्भात आलेला प्रश्न आहे। लगाने के लिए छात्रों को अपने घर या पड़ोस के एक सर्वेक्षण करते, म्हणजे विद्यार्थ्यांना काय सांगायचं की तुमच्या आजूबाजूच्या परिसरात त्यांच्या घरामध्ये माणसं किती असतात आणि त्यांना किती पाणी लागतं दररोज, या संदर्भात आलेला हा प्रश्न आहे। इस गतिविधि के माध्यम से कौन से कौशल्य को प्रक्रिया विकसित होगी, म्हणजे जर मुलं काय करतील, समोरच्या सदस्य असतील घरामध्ये जातील, तुमच्या घरात माणसं किती आहेत, मग माणसं किती आहेत तुमच्या इथे, मग ते सांगतील आमच्या इथे 4 आहे, मग तुम्हाला किती पाणी लागतं, मग या प्रकारे असे प्रश्न विचारतील ना, तर मग यामुळे कोणत्या कौशल्याचा विकास होईल, कोणत्या कौशल्याचा विकास होईल। आता बघा पहिला ऑप्शन काय म्हणतंय, प्रश्न पूछणं आणि प्रयोग करणं। आता प्रयोग करणं इथे काय प्रयोग होतोय का, इथे काय प्रयोग होतं का, चांगला विचार केला तर विद्यार्थी प्रयोग करत नाही, म्हणजे काय झालं त्याच्यामध्ये प्रयोग केला, प्रयोग करणं आलं, म्हणजे काय झालं चुकलं। आता अनुमान करणं, चौथा ऑप्शन काय म्हटलंय, अनुमान करणं प्रयोग करणं, याच्यामध्ये पण प्रयोग करणं, प्रयोग करतच नाही ना ते विद्यार्थी, काय करताय फक्त जाऊन काय विचारतील, प्रश्न वगैरे विचारतील। त्याच्यानंतर काय म्हटलंय, परिकल्पना परिणाम निकालना अभियुक्त। आता परिकल्पना म्हणजे काय काल्पनिक विचार, काय परिकल्पना वगैरे करताय का ते, परिकल्पना वगैरे व्याख्या वगैरे काही करताय का, अजिबात नाही। तर इथे विद्यार्थी काय करतोय, सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन 2 काय पॉझिटिव्ह आहे, पूछताछ करणं। पूछताछ करणं म्हणजे काय, पूछताछ करणं म्हणजे प्रश्न विचारत असेल, तुमच्या घरात माणसं किती, तुम्हाला किती पाणी लागतं। परिणाम निकालणं, परिणाम निकालणं म्हणजे नंतरून त्याला माहित पडलं, मग समोरचा म्हणेल का आम्हाला दररोजचं 100 लिटर पाणी लागतं, परिणाम निकालला। अभिव्यक्त होणार, नंतर काय सांगितलं, मग तीच माहिती सांगितलं ना, सर आमच्या आजूबाजूला मी गेलो होतो, यांचं नाव असेल त्या घरमालकाचं, का यांच्या इथे गेलो, यांच्या इथे 4 सदस्य असतात आणि यांना दररोज 100 लिटर पाणी असतं, हे काय झालं, अभिव्यक्त झाला। याच प्रकारे प्रश्न समजून ज्याने घेतला तोच पास होईल, आणि जे मुलं समजून घेत नाही, ज्या मुलांचा आता जीवर येतंय ना, व्हिडिओ लांब आहे बा, व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण, ते मुलं नापास झाले ना, ते मुलं एक दिवस मलाच फोन लावतील का सर आम्ही स्पष्टीकरण बघायला पाहिजे होतं। प्रश्न करायला काहीच मजा नाही, स्पष्टीकरण बघा, कारण तुम्हाला प्रश्न, आता हा एक प्रश्न आला ना, याच्यावर आधारित तुम्ही अनेक प्रश्न सोडू शकतात, पण स्पष्टीकरण काळजीपूर्वक बघा। आता बघा मलेरिया, आता याच्यामध्ये हा पण कंटेन आलेलंच आहे मलेरियाचं कंटेन, आणि ज्या विद्यार्थ्यांना, आता खूप सारे विद्यार्थी असे आहेत ना का त्यांना काय वाटतं,
का किचकट आहे बा माझं स्पष्टीकरण. अरे मी तुम्हाला सांगतो, एक पण प्रश्न असा रिपीट होणार नाही. प्रश्न रिपीट होत नाही. खूप विद्यार्थ्यांचा गैरसमज काय, हा प्रश्न तिथे येईल का? हा प्रश्न येणार नाही. अशाच प्रकारचा प्रश्न येणार, पण फिरून दिला जाणार. फिरून दिला का तुम्ही फसले. आणि ज्याने पाठांतर केलं ते तर राहू शकत नाही पेपराला, नापासच होणार. मी आता सांगतो, राग आला तरी चालेल, जे पाठांतर करून जातील ते सगळेच नापास होणार आहेत. आता मलेरिया संदर्भात आलेला हा प्रश्न आहे. डॉक्टर मरीजों में मलेरिया की पहचान के लिए खून की जांच कराने के लिए निर्देश करते हैं. हां, म्हणजे काय होतं, जेव्हा मलेरिया होता मग आपण काय सांगतो का खून की जांच म्हणजे काय असेल, तुझं रक्ताची करून आण बा टेस्ट वगैरे. मग काय करतो, पहिला ऑप्शन काय म्हटलेलं आहे, हां, उसमे हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन असतं का? हां, आता तुम्हाला जर मलेरिया झालेला आहे, ते ॲनिमिया जेव्हा आजार होतो ना, ॲनिमिया वगैरे, ॲनिमिया झाला तर हिमोग्लोबिन वगैरे तपासतात. इथे तपासत नाही. म्हणजे पहिलं ऑप्शन तुमचं कट झालं. उसमे उपस्थित लोह का? आता लोहाचा काय मतलब आहे? तुम्हाला जर मलेरिया झाला तर लोहाचा काय तपास करणार आहे? उसमें मादा मच्छर के अंडो उपस्थित को पता चला. म्हणजे मादा मच्छरने तुमच्या रक्तामध्ये अंडे दिलेले आहेत का, हे तपास करण्यासाठी तुम्ही जातात का? अजिबात नाही. तुम्ही कशासाठी जातात? ऑप्शन 4 काय म्हणते, उसमें उपस्थित जीवाणू का पता लगाना. म्हणजे काय होतं, मलेरिया काय होतो, आपल्यामध्ये काय असतात, जीवाणू निर्माण होतात ना, ते मच्छर चावल्यामुळे, त्याच्यामुळे आपल्याला मलेरिया होतो, त्याच्यामुळे आपण खून की जांच करतो. आता बघा मधुमक्खी, आताच मी थोड्या वेळपूर्वी ग्रुपवर टाकलेलं होतं मधुमक्खी. मधुमक्खी संदर्भात पण तुम्हाला प्रश्न येणार. मधुमक्खी, मधुमक्खी के छत्ते के बारे में नीचे गए कथनों पर विचार कीजिए. विचार कीजिए म्हणजे काय असतं, आता खाली काय म्हटलंय बघा, एक खाली कोपऱ्याला डीच्या खाली काय म्हटलं, इसमें से सही कथन चुनिए. बघा हे पण वाचत चाला, काही वेळा काय होतं, वर दिलेलं नाही राहत, खाली दिलेलं राहतं, फसू नका. सही कथन, आता तुम्हाला काय विचारलेलं, सही कथन. आता पहिला ऑप्शन काय म्हटलेलं आहे, मधुमक्खी शहद के छत्तों में रहती है. बघा कुठे असतात ते, छत्ते में, हर छत्ते में एक राणी मक्खी होती है जो अंडे देते. बरोबर, पहिलं काय म्हटलंय का प्रत्येक छत्तामध्ये एक राणी मक्खी असते. एकच असते हा, नाही तर 2-3 करू नका. एकच राणी मक्खी असते आणि ती काय करते, अंडे द्यायचं काम करते. म्हणजे काय झालं, पहिलं बरोबर आहे. छत्ते में कुछ नर मक्खी भी होती है जो छत्ते के लिए श्रमिक रूप से कार्य करते. आता बघा तुम्हाला एक सांगतो, काही कोणी वाचलं असेल किंवा नाही, ज्या नर मधुमक्ख्या असतात ना, त्या काहीच कामाच्या नसतात, काहीच कामाच्या नसतात, रिकाम टेकड्या असतात. रिकाम टेकड्या असतात, त्या काहीच काम करत नाही, काहीच काम करत नाहीत. त्याच्यामुळे काय, ते महत्वाच्याच नाही आहेत. त्याच्यानंतर काय म्हटलंय, छत्ते में अधिकांश मादा मक्खियां श्रमिक मक्खियां होती है जो दिनभर छत्ते को बनाने और बच्चों का पालन करते. आता तुम्हाला काय सांगितलं माहितीये का, मुलांचं पालन पोषणची जबाबदारी कोणाची असते, राणी मक्खीची. कारण अंडे देते ती काय असते, मुलांचं पालन पोषण पण करते. त्याच्यामुळे यांचं काय काम नाही. डी ऑप्शन काय म्हटलंय, श्रमिक मक्खी शहद के लिए रस की खोज खोज के लिए नीचे के फूलों चारों ओर चक्कर लगा. नीचे के फूल, आता तुम्हाला असा पण प्रश्न विचारला, हे बरोबर आहे. नीचे के फूल केव्हा, जानेवारीचा महिना असतो ना, जानेवारीचा महिना, त्याच्यामध्ये नीचेचे फूल येतात. आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हा मधुमक्खी पालनासाठी सगळ्यात योग्य कालावधी असतो. हा पण एक प्रश्न येतो. आणि ज्या वेळा या मधुमक्ख्याला, म्हणजे जेव्हा फुलांचा रस घेण्यासाठी जातात आणि एखाद्या माखीला जर रस भेटला तर नाच करते, म्हणजे ती नाचायला लागते. त्याच्यामुळे काय होतं, आजूबाजूच्या माख्या पण आकर्षित होतात आणि तिच्या, म्हणजे आपण कसं का आपल्याला काही सापडलं तर आवाज देतो, इकडे ये रे, त्यांना आवाज देता येत नाही, ते नाचायला लागतात. आणि ते नाचायला लागल्यावर आजूबाजूच्या माख्या पण त्या फुलाजवळ येतात आणि तिथे तुरंत करतात. आता म्हणून काय हो, ए आणि डी कुठे आलेले, ऑप्शन 4 मध्ये. झालं तुमचं उत्तर. बारीक समजून घेतलं तर उत्तर देणार. त्याच्यानंतर यूवीएस की पाठ्यपुस्तक को विद्यार्थी को स्कूल के जीवन को उनके बाहरी जीवन से जोड़ने के लिए एनसीएफ 2005 शिफारिश. म्हणजे त्यांचं जीवन बाहरी जीवनसाठी जोडण्यासाठी काय करायला पाहिजे. आता ऑप्शन काय म्हटलं, पहिले विद्यार्थी को यूएस महत्वपूर्ण अवधारणा को याद करना. आता याद करणं तर उपयोगाचं नाही. पाठ्यपुस्तक ज्ञान का एकमात्र स्रोत आहे का, अनेक ठिकाणी आपण ज्ञान घेऊ शकतो, पाठ्यपुस्तकातून घेऊन असं नाही. 3 काय म्हटले, पाठ्यपुस्तके विद्यार्थी को उनके आसपास के सभी स्रोतों के माध्यम से ज्ञान का निर्माण करणे सहायता करता है. म्हणजे पाठ्यपुस्तक पण असतं तर आजूबाजूचा परिसर पण काय असतो, ज्ञान निर्माणसाठी महत्वाचा असतो. चौथा ऑप्शन काय म्हटलेले, शिक्षकों को पाठ्यपुस्तकों को शिक्षण अधिगम संसाधन में एक
एक संसाधन के रूप में उपयोग करने की आवश्यक है. म्हणजे फक्त पाठ्यपुस्तकाचा उपयोग राहील का? अजिबात नाही. तर पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त आसपासचा जो परिसर आहे त्याच्यामधून पण सहायता मिळते है. त्याच्यानंतर कंटेंट ज्याने वाचला असेल, आता आलेला आहे पक्षी. पक्षींसंदर्भात आलेला प्रश्न आहे. पक्षियों को अध्ययन करने वाली ये प्रेक्षण किया गया है कि पक्षियों की एक विशेष प्रजाति नर पक्षी अपने घोंसले बनाते हैं. मादा पक्षी उन सभी घोंसलों को देखते हैं, उसमें से जो अच्छा लगता है उसमें वो अंडा देने का निश्चय करते. म्हणजे बघा, तुम्हाला सांगितलं होतं का काय असतो हा विवर पक्षी असतो आणि हा विवर पक्षी काय करतो, वेगवेगळ्या प्रकारचे खोपे बनवतो म्हणजे आपल्या मादाला आकर्षण करण्यासाठी खोपे बनवतो आणि जो खोपा त्या मादाला चांगला वाटतं त्याच्यामध्ये ती अंडे देते. याचं काय असतं? विवर पक्षी. हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर आलेला आहे बालकेंद्रित शिक्षा संदर्भात. बघा, बालकेंद्रित शिक्षा तुम्हाला समावेशी शिक्षा कधी सोडत नाही. ते तुम्ही यूएस असो, गणित असो, सीडीपी असो, मराठी असो, हिंदी असो, सगळ्यांमध्ये बालकेंद्रित शिक्षा चालते. निम्नलिखित में से कौन सा बाल केंद्रित रणनीति का सबसे ज्यादा वर्णन करता है? बाल केंद्रित. आता बाल केंद्रितचं अच्छा वर्णन काय असतं? आता व्याख्यान करणं ही बाल केंद्रित झालं का? अजिबात नाही. व्याख्यान करणं ही बाल केंद्रित नाही. प्रदर्शन करणं ही बाल केंद्रित नाही. बरोबर आहे का नाही? बाल केंद्रित आहे का? बाल केंद्रित म्हणजे चर्चा करणं आणि सर्वेक्षण करणं. बघा, ए आणि डी कुठे आहे? शेवटच्या ऑप्शनमध्ये. शेवटच्या ऑप्शनमध्ये ए आणि डी आहे. प्रश्न तिथे गोल करताना बघून घ्यायचं, नाही तर तुम्ही काय इथलाच ए घेणार. इथे 4 दिलेलं आहे बघा, चौथ्यामध्ये ऑप्शन आहे, त्याच्यामुळे ते वरचं किती नाही एक खालच्या ऑप्शनमध्ये आलेले आहेत का हे बघावं लागतं. त्याच्यामुळे ऑप्शन 4 मध्ये ए आणि डी आलेलं हे त्याचं उत्तर राहील. बघा, आता एका मॅडमांचा, स्वाती मॅडमांचा मला SMS आला होता का सर जे नकाशे असतात नकाशावर प्रश्न घ्या. आता बघा, हरियाणा के सीमावर्त, मीच सांगितलंच होतं ना तुम्हाला प्रश्न येतो. हरियाणा के सीमावर्तक राज्य म्हणजे हरियाणाचं जे राज्य आहे त्याच्या आजूबाजूच्या सीमा म्हणजे त्याच्या आजूबाजूला जे राज्य आहेत त्याला लागून कोणते राज्य आहेत यावर आधारित आलेला हा प्रश्न आहे. आता तुम्हाला म्हणजे दाखवतो नकाशा. आता बघा, इथे तुम्हाला हरियाणा दाखवलेला आहे. हे बघा, इथे हरियाणा आहे. हे बघा, याच्यामध्ये हरियाणा आहे. आता हरियाणाच्या आजूबाजूला काय राजस्थान आलेलं आहे, बरोबर आहे का नाही? हिमाचल प्रदेश आले बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर उत्तराखंड आलेलं आहे, उत्तर प्रदेश आलेला आहे. हेच काय असेल? हरियाणाला टच झालेले राज्य आहेत. हरियाणाला टच झालेले राज्य आहेत. आता बघा, आपण लगेच त्या प्रश्नावर जाऊया. आता तुम्ही बिहार बघितलं का हरियाणा लागलेलं? अजिबात नाही नकाशामध्ये. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश आणि बिहार, पंजाब नाही. त्याच्यानंतर उत्तराखंड, मध्य प्रदेशचं नाही. मध्य प्रदेश काय होतं इकडे खाली, त्याच्यामुळे ते अजिबात नाही. हरियाणाला जे लागून राज्य आहेत ते कोणते आहेत? हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश जे आपण नकाशामध्ये बघितलं. म्हणजे याचं उत्तर काय झालं? एक. बघा, जे मी सांगितलं होतं नकाशा तुम्ही मोबाईल स्क्रीनवर वॉलपेपर लावा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. बघा, काहींना अजून विश्वास नसेल का सरांनी हे उत्तर कसं दिलं बा. तुम्ही नकाशा घरी पण बघू शकता, तुम्ही पण उत्तर काढू शकता. हरियाणाच्या जवळ बघा इथे काय म्हटलेले, राजस्थान त्याला टच आहे, उत्तर प्रदेश टच आहे आणि हिमाचल प्रदेश बघा कोपऱ्याला. तुम्हाला अजून काहींना विश्वास नसतो. हे बघा, हे काय झालं? राजस्थान. हे काय झालं? उत्तर प्रदेश. हे काय झालं? हिमाचल प्रदेश. आहे का नाही याला टच? असं सीमावर्त राज्य. त्याच्यानंतर तुम्हाला हा निंबूवर आधारित आलेला प्रश्न येतो. निंबू काय असतो? ग्लासमध्ये आपण जर मीठ टाकलं ना, ग्लासमध्ये जर आता एखादा निंबू, तुम्हाला विश्वास नसेल तर प्रयोग करून बघा. मीठ घ्यायचं, खूप सारं मीठ टाकायचं. आता लिंबू जर असा पाण्यामध्ये टाकला तर काय होतं? बुडून जातो. बरोबर आहे का नाही? बुडून जातो. तर तुम्ही जर त्याच्यामध्ये मीठ टाकलं पाण्यामध्ये, तुम्ही मूर्त सागर अभ्यासला असेल, मूर्त सागरमध्ये काय असतं? मिठाचं जे घनत्व असतं 300 असतं. म्हणजे काय होतं? त्याच्यामुळे माणूस तरंगतो. त्यामुळे जर लिंबू पाण्यात बुडला आणि जर त्याच्यामुळे तुम्ही मीठ टाकलं तर तो काय होतो? तरंगायला लागतो. म्हणून काय होतं? रवि एक गिलास में जेल लिया, उसने एक साबुत नींबू डाल दिया, फिर वो गिलास में बहुत सारा नमक डालता है, आधा चम्मच एक बार में, कुछ समय पश्चात क्या होगा? क्या होगा? निंबू जेल में डूब जाएगा का? अजिबात नाही. कारण काय मी तुम्हाला सांगितलं होतं का मीठ टाकल्यामुळे तरंगतो. म्हणजे काय? पहिलं नाही, 2 भागों में टूट जाएगा. होईल का? नींबू गिलास के बीचों बीच चला गया. अजिबात नाही. निंबू जेल में
तेरणे लगा. तेरणे लगा म्हणजे त्याच्यावर तरंगायला लागला. आता बघा, काल पण मी याच्या संदर्भात काय तुम्हाला ग्रुपवर प्रश्न टाकला होता का समूह कसा बनवायचा. आप चाहते हैं कि छात्रों को सहपाठी शिक्षण रणनीतियों द्वारा सीखे, आप समूह कैसे बनाएंगे. समूह कैसे बनवायचा. पहिला काय म्हटलेले, रोल नंबरवर आधारित. रोल नंबरवर आधारित समूह बनवणार का, अजिबात नाही. परीक्षा में प्राप्त अंकों के नुसार, म्हणजे परीक्षाला ज्यांना अंक जास्त मिळाले त्यांचा एक वेगळा ग्रुप, असं करणार का, अजिबात नाही. त्याच्यानंतर काय, सामाजिक लिंग और सामाजिक आर्थिक पृष्ठभूमी छात्रों के 5 समूह, म्हणजे त्यांच्या सामाजिक वर, लिंगवर, म्हणजे मुलांचा एक, मुलींचा वेगळा, याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्याचा वेगळा, ज्याची सामाजिक वेगळी त्याचा वेगळा, असं बनवणार नाही. तुम्ही समूह कसा बनवणार, भागीदारी और सहयोग के आधार पर. भागीदारी म्हणजे प्रत्येकाला त्याच्यामध्ये भाग घ्यायला आला पाहिजे आणि त्याचा विषम समूह बनवला पाहिजे. विषम म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला थोडं कमी, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला समजा वाचता येत नाही तर त्याच्यामध्ये वाचता येणारा विद्यार्थी टाकला पाहिजे, बरोबर आहे का नाही. एखाद्याला गणितामध्ये खूप हुशार आहे तर त्याच्या जोडीला काय हुशारच बसवायचा का, अजिबात नाही. त्याला गणितामध्ये थोडा कच्चा आहे त्याला बसवायचं. म्हणजे काय होईल, विषम समूह बनवण्यामुळे काय होईल, ती एकमेकांचं ते देवाणघेवाण करतील. त्याच्यानंतर आला बघा, हे घडीसाल वगैरे मी तुम्हाला सांगितलं होतं का, ते तलाव बनवलेले होते. घड़ीसर संबंधित निम्नलिखित कथनों में से कौन सा कथन सही नहीं है. सही नाही म्हणजे चुकीचं कथन काय. चुकीचं कथन म्हणजे काय, जैसलमेर राजा घड़ीसरने बनाया था, बरोबर आहे. म्हणजे काय होते, ते तलाव बनवलेले होते पहिलं, बरोबर आहे. हे लगभग 650 वर्ष झाले तेव्हा बनवलेले होते, बरोबर आहे. हे 9 तलाव आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं पहिला का दुसऱ्या प्रश्नामध्ये 9 तलाव होते. आज भी प्रयोग लाता आहे. आज म्हणजे या तलावांचा उपयोग केला जात नाही. आज या म्हणजे काय, आपल्याला सही नाहीये म्हणजे काय, आपल्याला चुकीचं कोणतं होतं का, आज बी प्रयोग केला जातो. आज त्यांचा त्या तलावांचा उपयोग केला जात नाही. कारण काय झालं, ते मोठ्या प्रमाणात तुटून गेले, फुटून गेले, त्याच्यामुळे पाणी साठलं जात नाही. आता बघा, हा प्रश्न पण तुम्हाला आहे ना डोक्यात ठेवायचा. आयतन संदर्भात आलेला हा प्रश्न येतो. आयतन. आता तुम्हाला इथे काय करायचं माहितीये का, हा प्रश्न आला ना आयतन संदर्भात आलेला प्रश्न, आता इथे काय विचारलेलं आहे माहितीये का, उस वस्तु का द्रव्यमान ज्ञात करिए जिनका घनत्व 12 ग्रॅम लीमीटर होता है, आयतन 3 आहे. आता इथे असा पण प्रश्न आला ना, याला काय करायचं, 12 गुणिले इथे काय 3 म्हटलंय ना, 3 करून टाकायचं. 12 गुणिले 3 काय झालं, 36. काय झालं, 36. याच प्रकारे कधी कधी तुम्हाला काय करतील, इथे 24 देतील. काय देतील, 24. आयतन काय इथे घनत्व काय देतील, 24. आणि इथे 3 दिलेलं ना, आयतन 3 म्हटले ना, इथे काय देतील, 2. 2 दिलं म्हणजे काय होईल तुमचं, 2 ने गुणाकार काय होईल तुमचं, 48. काय असेल उत्तर, 48. एवढं लक्षात ठेवायचं. आयतनवर आलेला जो प्रश्न असेल त्याला तुम्ही गुणाकार करून काढू शकता. समजा इथे 10 दिलं आणि आयतनमध्ये जर समजा तुम्हाला 4 दिलं काय होईल, 40 होईल. याच प्रकारे हा प्रश्न सोडवावा लागतो. काही काळजी करू नका. आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ कसा वाटला याच्यावर नक्कीच कमेंट्स करा. आणि जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर मला नक्कीच याच्यावर तुम्ही फीडबॅक द्या आणि कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा.